भाजपला धक्का देत समर्जित घाटगे उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। कागलमध्ये होणाऱ्या शरद पवारांच्या सभेमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे। समर्जित घाटगे शरद पवार गटात जाणार असल्यानं कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसणार आहे। पाहूया या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। अजित पवारांना धक्का दिल्यानंतर आता कागल विधानसभेत शरद पवारांनी भाजपलाही सुरुंग लावलाय। भाजपचे समर्जित घाटगे 18 माजी नगरसेवकांसह कागलमध्ये तुतारी फुंकणार आहे। उद्या कागलमध्ये होणाऱ्या सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत समर्जित घाटगे शरद पवार गटात प्रवेश करतील। येत्या 3 तारखेला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण कागलच्या गैबी चौकामध्ये सभा घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये होणार आहे। विरोधकांचं असं म्हणणं आहे की आता भाजपला गर्दी लागणार आहे। देवेंद्र फडणवीसांचे अनेक महत्त्वाचे मोहरे आता आपल्याला माहिती आहे ना, देशात जगात सर्वात मोठा पक्ष कोणता आहे? आमच्याकडे समुद्र आहे, एक तांब्या काढल्यावर काय फरक पडत नाही। महायुतीमध्ये कागलची जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे आहे, मात्र दुसरीकडे कागलमध्ये शरद पवारांकडे उमेदवार नव्हता। त्यामुळे आता समर्जित घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार असून ते कागलमधून निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात। कागलमध्ये सध्या अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे विधानसभेत कागलमधून हसन मुश्रीफ आणि समर्जित घाटगेंमध्ये सामना होऊ शकतो। आता ही जागा पवार साहेबांची असल्यामुळे ती त्यांना उमेदवार पाहिजे। उमेदवार मिळालेला आहे, लढती होणार आहे, जनता ठरवणार आहे, जनतेने ते ठरवलेलं आहे। आता ते सांगितलं ना, त्याबद्दलचा निर्णय हा पंतप्रधानांनी अमित शाह साहेबांनी घेतलेला होता। वास्तविक त्या दोघांनी ह्यांना विचारला पाहिजे होतं, ते विचारलं नाही असं मला वाटतंय। कोल्हापूर जिल्ह्यात समर्जित घाटगेंचा दांडगा जनसंपर्क आहे। कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलंय। मात्र आता ते शरद पवार गटात जाणार असल्यानं कोल्हापुरात भाजपला मोठा झटका बसणार आहे। महायुतीतून महाविकास आघाडीकडे जाण्याचं एकूण मानसिकता वाढलेली आहे आणि त्याची सुरुवात समर्जित घाटगे यांनी केलेली आहे। यामुळं कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांच्यासमोर एक तगडं आव्हान समर्जित घाटगे यांनी उभं केलेलं आहे। त्यांच्या पाठोपाठ अनेक नेत्यांची रांग लागल्यामुळं आता एकूणच पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठं बळ आलेलं आहे। कागल विधानसभेत तिरंगी लढत पाहायला मिळाली होती। राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, अपक्ष उमेदवार समर्जित घाटगे आणि शिवसेनेचे संजय घाटगे हे मैदानात होते। मागच्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफांना 1,16,436 मतं मिळाली, तर अपक्ष लढलेल्या समर्जित घाटगेंना 88,303 मतं मिळाली। शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांना 55,657 मतांवर समाधान मानावं लागलं। जवळपास 28,000 मतांनी हसन मुश्रीफांनी विजय संपादन केला होता। भाजपला धक्का देत समर्जित घाटगे उद्या तुतारी हाती घेणार आहे। त्यामुळे आगामी विधानसभेत कागलमधून हसन मुश्रीफांना समर्जित घाटगे तगडं आव्हान देण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।